नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? सगळं व्यवस्थित चाललंय ना? खूप छान. तर आज आपण एका विषयावर बोलणार आहोत, जो विषय विषय नसून एक चित्रपट आहे. हो, तर बऱ्याचदा आपण चित्रपट पाहतो नाही का? म्हणजे नाट्यगृहात जाऊन पाहतो किंवा घरी पाहतो किंवा मित्रांसोबत पाहतो आणि चित्रपट पाहण्याची आपली कारणं काही जरी असली तरी एक कारण मात्र नक्की असतं, की आपलं मनोरंजन भरपूर झालं पाहिजे. खरं तर चित्रपट जे असतात त्याच्यात मनोरंजन तर होतंच, पण त्या व्यतिरिक्त बऱ्याचदा आपल्याला काही अशा गोष्टी शिकायला मिळतात, ज्याला अनुसरून आपण आपल्या आयुष्यात, आपल्या व्यवसायात कुठे ना कुठे अजून चांगलं करू शकतो. तर असाच एक चित्रपट तुमच्यासमोर मी आज मांडणार आहे. चित्रपट परदेशातील आहे, पण तरी देखील तुम्हाला ऐकायला त्याच्याबद्दल नक्कीच आवडेल ह्याची मला पूर्ण खात्री आहे. तर कोणता चित्रपट आहे आणि या चित्रपटातून आपल्याला काय नक्की कळणार आहे? या तर मग पाहूया. सविस्तर माहिती देणार आहे मी तुम्हाला आज ज्या चित्रपटाबद्दल. त्या चित्रपटाचं नाव आहे फोर्ड व्हर्सस फेरारी. तर फोर्ड व्हर्सस फेरारी हा फक्त एक चित्रपट नसून एक खूपच मजेशीर असा प्रवास आहे, असं म्हणायला हरकत नाही. आणि फोर्ड व्हर्सस फेरारी या चित्रपटात गाड्यांबद्दल आणि गाडी चालवणाऱ्यांबद्दल आणि गाड्यांची माहिती असणाऱ्यांबद्दल तुम्हाला बरंच काही कळणार आहे. आता तुम्ही विचाराल, "अरे, मी तर गाडी पण चालवत नाही, मला गाड्यांमध्ये काही रस पण नाही आणि ह्याच्याशी माझा काही संबंधच नाही. मग मी काय करणार?" जरी तसं नसलं तरी हे चित्रपट पाहताना तुम्हाला खूप मजा येईल, याची शाश्वती मी तुम्हाला देऊ शकतो. तर चला विलंब टाळूया आणि जाणून घेऊया फोर्ड व्हर्सस फेरारी या चित्रपटाबद्दल. तर फोर्ड व्हर्सस फेरारी ह्या चित्रपटात जसं मी तुम्हाला सांगितलं गाड्या, गाड्या चालवणारे, गाड्यांबद्दल माहिती गोळा करणारे आणि शर्यत जिंकणारे या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच वेळेस दिसून येतील. मग मी काय अजून शिकू शकतो या चित्रपटातनं? तर सर्वप्रथम थोडीशी माहिती याच्या कलावंतांबद्दल. याच्यात मुख्य भूमिकेत तुम्हाला 2 जण दिसतील. ख्रिश्चियन बेल आणि मॅट डेमन. ख्रिश्चियन बेल खूपच उत्कृष्ट कलावंत आहेत. जर तुम्ही बॅटमॅन चित्रपट पाहिला असेल, तर त्याच्यात तुम्ही यांची भूमिका पाहून नक्कीच तुम्हाला चित्तथरारक वाटलं असेल. ख्रिश्चियन बेल प्रमुख भूमिकेत आहे, ज्यांचं नाव आहे केन माइल्स. या चित्रपटात त्यांची जी भूमिका आहे, त्याचं नाव आहे केन माइल्स. केन माइल्स हा एक खूपच उत्कृष्ट कार चालक आहे आणि त्यांनी बऱ्याच शर्यती जिंकलेल्या आहेत. त्या व्यतिरिक्त तुम्हाला मॅट डेमन हे देखील दिसून येतील. मॅट डेमन हे एक खूप प्रसिद्ध कलावंत आहेत आणि त्यांची जी भूमिका आहे, त्या भूमिकेचं नाव आहे कॅरल शेल्बी. कॅरल शेल्बी मुळात सुरुवातीला स्वतःही कार रेसिंगमध्ये भाग घ्यायचा, पण काही कारणास्तव त्याला तसं करता येत नाहीये. त्यामुळे आता तो कार रेसिंग करण्याव्यतिरिक्त म्हणजे कार रेसिंग कमीच करतो तो आता. आता तो कार विकण्याचं काम करतो आणि कोण कार चांगलं चालवू शकतो, ह्याची त्याला पूर्ण हितंभूत माहिती आहे. तर या 2 मुख्य भूमिकेत तुम्हाला ख्रिश्चियन बेल आणि मॅट डेमन म्हणजेच केन माइल्स आणि कॅरल शेल्बी हे दोन्ही कलावंत तुम्हाला दिसून येतील. या व्यतिरिक्त या चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत, ज्यांची भूमिका नेहमी मोठी असते, त्यांचा उल्लेख केल्याशिवाय मला वाटतं आपण पुढे जाऊ शकत नाही. जेम्स मॅनगोल्ड हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत आणि त्यांचं दिग्दर्शन अतिशय सुंदर आहे, हे म्हणायला हरकतच नाही. कारण त्यांनी जे दिग्दर्शन या चित्रपटाला दिलंय, त्याच्यामुळे हे चित्रपट पाहताना आपल्याला बरेच अ, जे उतार-चढाव आहे त्या चित्रपटातले त्यात दिसून येतात आणि त्याच्यासोबत जी मजा असते ती दुप्पट-तिप्पट होत जाते. त्याचं कारण त्याचं दिग्दर्शन खूपच सुंदर आहे, अप्रतिम आहे. तर या जाणून घेऊया मग या चित्रपटात आपल्याला काय दिसायला मिळणार आहे. सर्वप्रथम थोडीशी माहिती चित्रपटाबद्दल. 2019 साली हे चित्रपट जगभर लोकांना पाहायला मिळालेलं होतं आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, कार रेसिंग आणि खेळ या माध्यमातनं आपल्याला बऱ्याच गोष्टी या चित्रपटात दिसून येतात. सुमारे 2 तास आणि 32 मिनिटांचा हा चित्रपट आहे. आता तुम्ही म्हणाल, "अरे बापरे! बरंच लांब दिसतंय." तसं नाहीये. खरं तर कसं आहे, की चित्रपट जेव्हा सुरू होते त्याला, तेव्हा 2.5 तास देखील कमी वाटतात. कारण प्रत्येक क्षणात आपल्याला काहीतरी नवीन बघायला मिळतं आणि विशेषतः जिथे गाड्यांची शर्यत होते ना, तिथे तर 1-1 मिनिट आपल्याला असं वाटतो, "अरे वाह! काय पाहतोय मी?" त्यामुळे 2 तास 32 मिनिट हे कुठे जातील, कसे जातील तुम्हाला कळणार देखील नाही. ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे IMDb नावाची एक संस्था आहे, जी चित्रपटांना मार्क देते, की तुम्ही जे चित्रपट बनवलेला आहे, हे लोकांना कितपत आवडलंय. तर या चित्रपटाला 10 पैकी 8.1 गुण मिळालेले आहेत. आता 8.1 खूप चांगले मानले जातात. तर अत्यंत चांगला दर्जेदार असा सिनेमा तुम्हाला पाहायला मिळेल या चित्रपटाच्या मार्फत. तर चित्रपटाची कहाणी थोडं तुम्हाला सांगतो. सगळं काही सांगणार नाही, नाहीतर मजाच उरणार नाही. तर कहाणी अशी आहे, की फोर्ड आणि फेरारी म्हणजे 2 बलाढ्य ज्या कंपन्या आहेत, यांच्यामधलं जे वैर आहे, ते या चित्रपटात आपल्याला दिसून येईल आणि एक खरी कहाणी आहे.
1966 साली फ्रान्समध्ये लेमान्स नावाची एक शर्यत झालेली होती. किंबहुना ती शर्यत प्रतिवर्षी घडते आणि या शर्यतीत दोन्ही या कंपन्यांनी भाग घेतलेला होता. खरं तर फोर्ड आधी भाग घेणारच नव्हती. फक्त फरारी ही शर्यत नेहमी जिंकत आलेली असते. पण काही कारणास्तव असं घडतं, की फोर्ड कंपनीच्या मालकांचा अपमान होतो फरारी कंपनीच्या मालकांकडनं. म्हणजे एन्झो फरारी जे फरारी कंपनीचे मालक आहेत, ते खूप घालून-पाडून टाकून बोलतात फोर्ड कंपनीच्या मालकाला आणि त्याच्यामुळे कुठे ना कुठे त्यांचं मन दुखावलं जातं आणि त्याच्यातनं जन्म होतो या पूर्ण चित्रपटाचा. तर असा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटात सगळ्यात महत्त्वाची भूमिका जी आपल्याला मॅट डेमनकडनं दिसून येते. मॅट डेमन याचाच अर्थ कॅरल शेल्बी या कंपनीला फोर्ड कंपनीचे जे अधिकारी असतात, ली आयकोका त्यांचं असं नाव आहे. खूपच प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे कार जगतातील. ते मॅट डेमनला घेऊन येतात, कॅरल शेल्बीला घेऊन येतात, सांगतात, की तुला एक खूपच महत्त्वाचा प्रकल्प हाताळायचा आहे. तुला आमच्यासाठी एक असा ड्रायव्हर शोधायचा आहे आणि अशी गाडी बनवायची आहे, जी ले मान्समध्ये फोर्ड कंपनीमार्फत भाग घेईल आणि फरारी कंपनीला नाक टिचून हरवेल आणि हे कार्य करून दाखवतो कॅरल शेल्बी. तर थोडक्यात ही कहाणी आहे आणि कहाणीत बरेच तुम्हाला सुंदर दृश्य असे दिसतील आणि हे दृश्य तुम्ही विसरूच शकणार नाही. त्याचं कारण असं आहे, की हे दृश्य ज्याप्रमाणे त्याचं दिग्दर्शन आहे, ज्याप्रमाणे अभिनय त्या दृश्यांमध्ये आपल्याला दिसून येतं, त्यामुळे आपण चित्त थरारक होतो, रोमांच आपला वाढत जातो आणि आपण ते विसरू शकत नाही. तर काही महत्त्वाचे दृश्य या चित्रपटातील तुमच्यासमोर मी सादर करतोय. सर्वप्रथम जो दृश्य आहे, त्याच्यात तुम्हाला एक चर्चा दिसून येते. चर्चा कोणामध्ये दिसून येते? कॅरल शेल्बी आणि केन माइल्स म्हणजे मॅट डेमन आणि ख्रिश्चियन बेल यांच्यातील एक संवाद आहे. आता हे खूप चांगले मित्र आहेत बरं का. म्हणजे चांगले मित्र पण आहेत, पण वेळ पडली तर एकमेकांचा जीव घ्यायला पण कमी करणार नाहीत. म्हणजे काय? मस्ती पण तितकीच करतात. तर सांगण्याचं तात्पर्य असा, की या दृश्यात आपल्याला कॅरल शेल्बी जो आहे, ज्याला प्रकल्प मिळाला आता फोर्ड कंपनीद्वारे काम करण्यासाठी, तो आपल्या मित्राची समजूत घालतोय, की हे प्रकल्प तुझ्याशिवाय मी पूर्ण करू शकत नाही. कारण ही जर मी गाडी बनवली स्पोर्ट्स कार, तर या स्पोर्ट्स कारला चालवण्याचं दायित्व, कार्य तुझ्याकडे असणार आहे. आणि हे ऐकल्यावर पहिल्यांदा केन माइल्सला विश्वासच होत नाही. कारण त्या दिवसापर्यंत फोर्ड कंपनीने कधीही स्पोर्ट्स कार ही बनवलीच नसते आणि म्हणून केन माइल्सला विश्वास होत नाही, की असं होऊ शकतं. पण आपल्या मित्राची समजूत कशी काढायची हे जर तुम्हाला शिकायचं असेल ना, तर हे दृश्य तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं वाटेल. कारण या दृश्यात इतक्या सहज पद्धतीने, इतक्या प्रामाणिक पद्धतीने कॅरल शेल्बी केन माइल्सला समजावतो, की "मित्रा, गड्या तुझ्याशिवाय हे काम शक्यच नाही बरं का. त्यामुळे तूच करू शकतोस माझ्यासाठी हे काम." त्याचप्रमाणे अजून एक दृश्य याच्यातील जो मला आवडला आणि माझ्या मते या चित्रपटातील सर्वोत्कृष्ट दृश्य म्हणायला हरकत नाही. म्हणजे हे माझं मत आहे. कदाचित तुम्ही जर चित्रपट पाहिला असेल किंवा पाहणार असाल, तर तुमचं मत कदाचित वेगळं असेल. पण हे दृश्य मला खूप आवडतं. त्याचं कारण असं आहे, की या दृश्यात हेनरी फोर्ड जे आहेत, त्यांचा संवाद होतो मॅट डेमन याने कॅरल शेल्बी यांच्याशी. आता झालंय असं, की आत्तापर्यंत या प्रकल्पावर जी प्रगती झाली आहे, ती फारशी चांगली नाहीये. त्यामुळे हेनरी फोर्ड हे नाराज आहेत. त्यांना वाटत नाहीये, की आपण काय फेरारीला हरवू शकतो आणि हे सगळं आपण बंद केलं पाहिजे. पण त्याच वेळेस नेमकं कॅरल शेल्बी हेनरी फोर्डना ही समजूत देतात, की आपण प्रगती भरपूर केली आहे आणि आपण जे करत आहोत, याच्यामुळे फेरारीला कुठे ना कुठे घाम फुटतोय. त्यामुळे आपण हे काम न थांबवता दुप्पट वेगाने याच्यावर काम करणं अत्यंत आवश्यक आहे. पण तुम्हाला जर वाटत असेल, की मी तुम्हाला यश मिळवून द्यावं, तर तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल माझ्यासाठी. काय करावी लागेल? ही कमिटी तुम्ही जी बनवली आहे ना 5-7 लोकांची, ही रद्द करा. कारण हे कमिटीचं काम नाहीये. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. कारण मी जे करणार आहे, त्यासाठी मला 10 लोकांची जी हुजुरी किंवा त्यांची परवानगी घेण्यासाठी वेळ आणि इच्छा तर मुळीच नाही. त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा. मला पूर्णपणे नियंत्रण द्या आणि बघा मी तुमच्यासाठी काय करतो. तर हे खूपच संवेदनशील दृश्य आहे आणि हे दृश्य पाहिल्यावर आपण काही क्षण फक्त विचारच करत राहतो, की "अरे वाह! ह्याने कसं करून दाखवलं?" तर या दृश्यात आपल्याला हे देखील शिकायला मिळतं, की आपण जेव्हा आपल्या उच्चपदस्थ लोकांशी बोलतो आणि आपली एखादी कल्पना त्यांना मांडतो, त्यांना कसं समजावून सांगावं आणि कसं त्यांच्याकडनं पाठिंबा आपण घेऊ शकतो, हे या दृश्यातून तुम्हाला नेमकं खूप सुंदररित्या शिकायला मिळेल. त्यामुळे हे दृश्य नक्कीच पहा आणि गरज वाटली तर पुन्हा-पुन्हा हे दृश्य पहा, की जेणेकरून तुम्हाला अजून त्याच्यातनं काहीतरी शिकायला नक्कीच मिळेल. अजून एक तिसरं दृश्य आता बऱ्याच चर्चा झाल्या, बऱ्याच गोष्टी सांगितल्या नाही का कॅरल शेल्बीनी.
हेनरी फोर्ड यांना, की असं करून दाखवेन, तसं करून दाखवेन. पण जोपर्यंत जे बोलतो ते करून दाखवत नाही, तोपर्यंत विश्वास मात्र बसत नाही. आणि या दृश्यात नेमकं तसंच घडतं, जिथे आपण पाहतोय कॅरल शेल्बी आणि हेनरी फोर्ड दोघंही एका कारमध्ये आहेत. ही स्पोर्ट्स कार बनून झालेली आहे आणि ही कितपत चांगली चालते हे दाखवण्यासाठी कॅरल शेल्बी आमंत्रित करतात हेनरी फोर्डना, की या बसा, मी गाडी चालवतो, तुम्ही आनंद घ्या. आणि त्यांना इतका आनंद होतो, इतका आनंद होतो, की फोर्ड कंपनीनी म्हणजे माझ्या कंपनीनी एक स्पोर्ट्स कार बनवलेली आहे यशस्वीपणे आणि म्हणून ते अगदी एका लहान बाळासारखे रडतात आणि त्यांच्या रडण्यात खऱ्या अर्थाने त्यांचा आनंद व्यक्त होतो, की माझे जर वडील आज जिवंत असते, म्हणजे हेनरी फोर्डचे वडील जे मूळ हेनरी फोर्ड होते, ह्यांना आपण हेनरी फोर्ड सेकंड असं म्हणतो. तर हेनरी फोर्ड 1 जर जिवंत असते, पहिले जिवंत असते, तर त्यांना किती आनंद झाला असता. गगनात मावणारा आनंद नसता तो. हा जो भाव आहे, हा त्यांच्या रडण्यातनं ते व्यक्त करतात. आणि कॅरल शेल्बीची अजून एक करामत अशी आहे, की त्यांचं रडणं थांबलं, की नेमकं त्यांना जे करून घ्यायचं असतं हेनरी फोर्डकडनं तेही करून घेतात. का? कारण काहीतरी तिथे राजकारण चाललेलं असतं, ज्याच्यामुळे केन माइल्स याचा अर्थ ख्रिश्चन बेल जे आहेत, त्यांना डावलून दुसऱ्याच कुठल्यातरी ड्रायव्हरला आपण ही गाडी सोपवायची असा एक प्रयत्न चाललेला असतो. पण तसं मुळात होऊ नये म्हणून पुन्हा एकदा कॅरल शेल्बी सांगतात हेनरी फोर्डना, माझ्यावर विश्वास ठेवा. केन माइल्स या व्यक्तीशिवाय ही गाडी कोणीच चांगली चालवू शकत नाही. त्यामुळे मला पुन्हा एकदा परवानगी द्या, की मी केन माइल्सलाच ही जबाबदारी सोपवू शकतो. तर असं हे दृश्य विलोभनीय आणि चित्तथरारक तुम्हाला इथे दिसून येईल. चौथं दृश्य जिथे आपल्याला खऱ्या अर्थाने शर्यत पाहायला मिळते, की जेव्हा गाडीत आपण बसतो 150 मैल, 200 मैल या वेगाने गाडी जेव्हा धावते रेस सर्किटवर, तेव्हा नक्की आणि नेमकं काय घडतं हे आपल्याला पाहायला मिळतं. 1966 साली लेमान्सची जी रेस घडली होती, ती शर्यत आपल्याला इथे जिवंत स्वरूपात पाहायला मिळते आणि प्रत्येक क्षण बरं का, इतका चित्तथरारक आणि रोमांचक आहे, की तुम्ही तुमच्या जागेवर बसून हे पाहूच शकणार नाही. तुम्हाला उभं राहून टाळ्या वाजवावसं वाटेल आणि त्याच्यात खूप आनंद तुम्हाला व्यक्त करता येईल तुमचा. तर अशा वेळेस केन माइल्स ही जी भूमिका आहे ख्रिश्चन बेल यांची, ते काय करतात, स्वतःशी काय बोलतात, लोक त्यांच्याबद्दल काय बोलतात, काय चाललेलं असतं त्या परिसरात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे लेमान्सची जी शर्यत आहे 1966 सालाची, ह्याचं जिवंत स्वरूप तुम्हाला इथे दिसून येईल. आणि या शर्यतीच्या शेवटी काय होतं, ते देखील तितकंच सुंदर आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार नाही आता, पण ते देखील पाहायला विसरू नका. तर असे बरेच सुंदर दृश्य या चित्रपटात तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसून येतील. त्यामुळेच मी सांगितलं तुम्हाला 2.5 तास कुठे जातील हे कळणार देखील नाही. आणि त्याचबरोबर संवाद. आता बऱ्याचदा चित्रपटात जे दिसतं ते तर चांगलं असतंच, पण त्यासोबत जे ऐकायला मिळतं ना, श्रवणांना, कानांना, तेही तितकंच छान 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 असतं आणि चांगलं असतं. तर 2 डायलॉग आहेत जे मला खूप आवडले. तुमच्यासमोर सादर करतो. सर्वात पहिला जो डायलॉग आहे कॅरल शेल्बी यांचा. त्यांचा डायलॉग असा आहे, "इट्स अ ट्रुली लकी मॅन हू नोज व्हॉट ही वॉन्ट्स टू डू इन दिस वर्ल्ड बिकॉज दॅट मॅन विल नेव्हर वर्क अ डे इन हिज लाईफ." याचा अर्थ असा कॅरल शेल्बी म्हणतात इथे, की ज्या माणसाला माहिती आहे, की आपल्याला आयुष्यात काय करायचंय नेमकं, त्या माणसाला आयुष्यात एकही दिवस काम करावं लागत नाही. कारण तुम्ही जे करताय त्याच्यातनंच तुम्हाला आनंद मिळतोय. त्यामुळे काम कामासारखं वाटत नाही. छंद आपण एखादा बाळगतोय असं वाटतं. किती सुरेख विचार आहे नाही का? आणि दुसरा जो विचार प्रकट केलाय तो केन माइल्स यांच्या तोंडून आहे. इफ यू आर गोइंग टू पुश अ पीस ऑफ मशिनरी टू द लिमिट अँड एक्सपेक्ट इट टू होल्ड टुगेदर, यू हॅव टू हॅव सम सेन्स ऑफ वेअर दॅट लिमिट इज. बघा, एक असा ड्रायव्हर ज्याला स्पोर्ट्स कार चालवायला जमतं, तो म्हणतोय, की तुम्हाला माहिती पाहिजे, की तुम्ही जी गाडी चालवताय, त्याचं नियंत्रण कुठे आहे? कितपत त्या गाडीला तुम्ही खेचू शकता? सांगण्याचं तात्पर्य असा, की आपण जी काही गोष्ट करतोय, मग तुम्ही कॉम्प्युटर सॉफ्टवेअर ऑपरेटर असाल किंवा तुमच्या कंपनीमध्ये नेतृत्व तुमच्या हाती असेल किंवा एखादं मशिनरी सांभाळण्याचं काम असेल, जे काही तुम्ही काम करता, त्याच्यात पूर्णपणे प्रवीण होणं, त्याच्यात पूर्णपणे आपल्याला सगळ्या गोष्टी जमणं हे खूप महत्वाचं आहे. नाहीतर बऱ्याचदा काय होतं, लोक अर्ध्या अळकुंड्याने पिवळे होतात. 50% जमतं, 60% जमतं, 90% जमतं, पण नाही. तसं न करता 100% आपण जे काम करत आहोत, त्याच्यात आपल्याला सर्व गोष्टी जमल्या पाहिजेत आणि आपल्यासारखी ती गोष्ट इतरांना जमूच नये, इतकं जर आपण चांगलं करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कुठे जाऊन आपण विश्वविख्यात होतो, जगप्रसिद्धी मिळवतो. हे केन माइल्सकडनं खरंच शिकण्यासारखं आहे. तर हे संवाद या चित्रपटात आपल्याला ऐकू येतील. पण या व्यतिरिक्त तुमच्या मनात एक प्रश्न असेल, की हे सगळं ठीक आहे, पण मी का पाहू हा चित्रपट? कशासाठी? तर थोडक्यात सांगायचं झालं, तर या चित्रपटात शिकण्यासारखं भरपूर आहे.
5 गोष्टी ज्या मला शिकायला मिळाल्या तुमच्यासमोर सादर करतोय. कदाचित तुम्हाला याच्यापेक्षा जास्त गोष्टी शिकायला मिळतील चित्रपट पाहिल्यावर. सर्वप्रथम आपण आयुष्यात कुठलीही गोष्ट जी करतोय, ती 100% सुरेख आणि चांगल्या पद्धतीने करणं, ज्याला एक्सलन्स असं म्हणतो आपण इंग्रजीत, त्या पद्धतीने करणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यात पूर्णपणे आपण पारंगत होणं महत्वाचं आहे. कोणतीही गोष्ट अर्धवट करणं आणि त्यातनं आपल्याला यश मिळेल हे स्वप्न बाळगणं चुकीचं. ती गोष्ट पूर्णतः आपल्याला जमली पाहिजे. मग आपण एखादे संगीतकार असू, खेळाडू असू किंवा कॉर्पोरेट प्रोफेशनल असू, जो कोणी, पण आपल्याला त्या गोष्टीत पारंगत व्हायचंय आणि कसं होता येईल हे तुम्हाला पदोपदी या चित्रपटात दिसून येईल. दुसरी गोष्ट, आपण जे स्वप्न उराशी बाळगलंय किंवा जे ध्येय उद्दिष्ट आपण उराशी बाळगलंय, त्याच्याबरोबर कुठेही समझोता करायचा नाही. त्याच्याबरोबर कुठेही असं म्हणायचं नाही, की जाऊ दे, नाही झालं तरी चालेल. असं न करता त्याच्या मागे कसं धावायचं आणि ते कसं मिळवायचं, कसं प्राप्त करायचं, हा जो वेडेपणा असतो, एक विलक्षण वेडेपणा, तो वेडेपणा तुम्हाला या चित्रपटात नक्कीच पाहायला मिळेल. मग ते कॅरल शॅल्बी असतील ज्यांना हे प्रकल्प पूर्ण करायचे किंवा केन माइल्स असतील ज्यांना ही शर्यत जिंकायची आहे किंवा हेनरी फोर्ड असतील ज्यांना स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे. प्रत्येकाचं वेड तुम्हाला इथे दिसून येईल. खूप सुंदर पद्धतीने ते वेड तुम्हाला इथे प्रदर्शित झालेलं दिसून येईल. त्यामुळे हे वेड असणं अत्यंत महत्वाचं. तिसरी गोष्ट, नेव्हर अंडर एस्टिमेट युअर कॉम्पिटिशन. याचा अर्थ असा, की ज्याच्याबरोबर आपली शर्यत आहे, जे आपले प्रतिस्पर्धी आहेत, त्यांना कधीच कमी लेखू नये. या चित्रपटात नेमकं होतं असं, की फेरारी कंपनीचे जे मालक असतात, एन्झो फेरारी, ते कमी लेखतात फोर्डला, कारण फोर्डनी आजपर्यंत असं काहीच केलेलं नाहीये. कुठल्याही स्पोर्ट्स कारला त्यांनी तयार केलेलं नाहीये. पण इथेच त्यांची चूक घडते आणि त्याच अहंकारापोटी फेरारीचे जे मालक आहेत, ते फोर्ड कंपनीच्या मालकाचा अपमान करतात आणि मग त्याच्यानंतर जी सुरुवात होते, ती सुरुवात वेगळ्याच दिशेला जाते आणि म्हणूनच तुम्ही कोणी जरी असाल, तरी देखील इतरांचा अपमान करू नका, त्यांना कमी लेखू नका, तुच्छ लेखू नका. कदाचित आज तुमचा व्यवसाय मोठा असेल, उद्या त्यांचाही व्यवसाय मोठा होऊ शकतो. आज तुम्ही तुमच्या कामात सर्वात चांगले असाल, पण उद्या कोणी तुम्हालाही मागे घालू शकतं. त्यामुळे कोणालाही कमी न लेखणं कितपत महत्वाचं आहे, हे देखील सुंदररित्या या चित्रपटातनं आपल्याला दर्शवलं गेलंय. चौथा आणि महत्वाचा मुद्दा जो इथे मांडला गेलाय, नेव्हर बॅक डाउन फ्रॉम द बुलीज. बुलीज म्हणजे कोण? अशी लोकं जे इतरांना घाबरवतात, इतरांना स्वतःच्या पायाखाली दाबायला बघतात. तर याच्यात हे दाखवलं गेलंय, की तुम्ही कोणीही असा, तुमच्यापेक्षा कोणीही किती जरी मोठं असलं ना, तरी घाबरायची काही गरज नसते. तुम्ही जे करताय मनापासून करा, प्रामाणिकपणाने करा, सातत्याने करा, तर तुम्ही कोणालाही हरवू शकता आणि एक मुंगी देखील हत्तीवर भारी पडू शकते. हे याच्यातनं दर्शवलं गेलंय. तर बऱ्याचदा आपण स्वतःला कमी लेखतो आणि इतरांना आपण सांगतो, की "ठीक आहे, तू मोठा, मी लहान, मला काहीच जमत नाही" आणि म्हणून आपण घाबरतो, विचकतो. असं न करता स्वतःला जर आत्मविश्वासाने आपण इतरांसमोर सादर केलं, तर आपणही यश नक्कीच मिळवू शकतो. हे देखील आपल्याला इथनं शिकायला मिळेल. आणि सगळ्यात शेवटची जी माहिती आहे, सगळ्यात शेवटची शिकवणूक जी आहे या चित्रपटातनं, ती म्हणजे, की मनापासनं आपल्याला ज्या गोष्टीवर विश्वास आहे, तो विश्वास डळमळीत न होऊ देणं. आपली जी स्वप्न आहेत, विश्वास आहे, आपलं जे ध्येय आहे, हे कधीही न विसरता त्या दिशेनेच चालत राहणं आणि त्याच्यावर विश्वास ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. त्याला म्हणतो बिलीव्ह इन युअर कन्व्हिक्शन्स. मग बऱ्याचदा तुम्हाला इतरांना विश्वास पटवून द्यावा लागेल, बऱ्याचदा स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागेल. पण कधी माघार घेऊ नका. अरे बापरे! बऱ्याच गोष्टी आहेत त्या चित्रपटात सांगण्यासारख्या. मी तुम्हाला काही निवडक गोष्टीच सांगितलेल्या आहेत. पण उर्वरित गोष्टी जर जाणून घ्यायच्या असतील, शिकायच्या असतील, तर नक्कीच हा चित्रपट पाहायला विसरू नका. फोर्ड व्हर्सस फेरारी ही भिडंत, हे युद्ध नक्कीच पाहायला तुम्हाला आवडेल आणि त्याच्यातनं बऱ्याच गोष्टी शिकायला देखील मिळतील, याची मला पूर्ण खात्री आहे. तर मग वाट कसली पाहताय? जेव्हा कधी संधी मिळेल आपल्या मित्रांसोबत बसा किंवा आपल्या घरच्यांसोबत बसा आणि या चित्रपटाचा लाभ घ्या. माझं व्यवस्थित ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा लवकरच भेटूया एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये, दुसऱ्या विषयी बोलताना किंवा कुठला दुसरा विषय बोलताना. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि लवकरच पुन्हा भेटूया. धन्यवाद.